अंबिका प्रसाद पाल इटारसी. माझा प्रश्न दीपक भाई, मनुष्याचे किती देह असतात? किती देह असतात मनुष्याचे? शास्त्रात तर खूप लिहिले आहेत, वेदांत तर. पण आपण सामान्यपणे तर 3 देह मानतो बघा. एक स्थूल देह आहे, एक सूक्ष्म देह इलेक्ट्रिकल बॉडी, आणि तिसरा आहे कॉझल बॉडी. हेच 3 आहेत. देवलोकात वेगळ्या प्रकारचा देह असतो, वैक्रिय शरीर म्हणतात. आणि हे 3 देह समजा की ह्या ज्ञानीचा एक देह उत्पन्न होतो, आहारक शरीर. इथून जाऊन सिमंदर स्वामींच्याकडे जाऊन प्रश्नांवर समाधान घेऊन येतो. आणि ह्या 3 देहांची गोष्ट मुख्यत्वे आहे आपल्यासाठी. देहाच्या बाबतीत देहाची गोष्ट सोडा, वैक्रिय शरीर देवगतीचं नरकगतीचं आणि आहारक शरीर ज्ञानींचं ते तुम्ही सोडून द्या. हे 3 स्थूल देह आहेत, म्हणजे उदय कर्म भोगण्यासाठीच आहेत. स्थूल देह इलेक्ट्रिकल बॉडीसारखा आहे, इलेक्ट्रिकल बॉडी, आणि तिसरी कॉझल बॉडी, त्यातून पुन्हा दुसऱ्या लाईफमध्ये स्थूल बॉडी मिळेल. दीपक भाई, मी यापूर्वी 10 वर्षापूर्वी एका सद्गुरूंकडून ज्ञान घेतलं होतं. त्यांनी शास्त्रातही त्यांनी असं सांगितलंय की 5 देह सांगितलेत, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे बरोबर आहे, म्हणजे सद्गुरू वाचूनी अर्थ सापडले ना, समर्थ सांगती पंचदेह. ते बरोबर आहे. तो 4था देह जो महाकारण देह म्हटला जातो ते बरोबर, आणि 5वा कैवल्य देह म्हटला जातो. बरोबर आहे. तेच ना, केवळ वेदांतही तर खूपच डिटेलमध्ये आहे. हो. पण यात आपल्या कामाची गोष्ट काय, तर हे 3च खूप आहेत. कॉझल बॉडी समाप्त झाली तर मोक्षासाठी मार्ग मोकळा. साधं आहे. खूपच कॉम्प्लिकेशन करत जाल तर डिटेलमध्ये तर खूपच सांगितलंय. वेदांतात एवढं जास्त आहे. आणि शेवटी वेदांतात म्हटलं आहे, नेती नेती नेती, दिस इज नॉट दॅट. जो आपण आत्मा शोधत आहात, हे प्रकृतीचं विज्ञान तुम्हाला मिळेल, त्यात आत्मा नाही मिळणार. पण आपल्याला तर आत्मा काय आहे हे समजायची गरज आहे. देह तर 3 असोत किंवा 5, 3 कपडे घातले किंवा 5 कपडे घातले, सोडाव. मी स्वतः कोण आहे ते ओळखा. मुख्य गोष्ट आहे तीच पकडली आहे दादाजींनी, बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. हां, लोकांच्या समाधानाकरता सांगितलंय, पण आपण पुरुषार्थासाठी काय करायचं तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची. बरं, मी दोन्ही ठिकाणाहून ज्ञान घेतलंय, दोन्ही ज्ञानांमध्ये समानता आहे आणि खूपच आनंद होतोय. इथे माझी त्यातली समज जी आहे ती खूप वाढली आहे माझी. आणि म्हणून थोडंसं असं आहे की ह्या गोष्टीत जसं संतांनी म्हटलंय की स्थूल ते जाणावे, सूक्ष्म ते मानावे, कारण काय ते पहावे आपल्या डोळा, महाकारण ते मसूर प्रमाण, ओळखावी कोण गुरुपुत्रा. तर हे जे समर्थ आहेत त्यांनी याच देहातून त्यांना दाखवतात, असे संत कबीर यांनी सांगितलंय. बिन देखे बिन रस परस के नाम लिए क्या होय, धन के कहे से धनी जो होय, तो निर्धन रहे ना कोय. तर थोडीशी हीच गोष्ट वाटते की इथे मला तसं काही दिसत नाहीये. काय सांगितलंय की पण हे जे पंचदेह जे दाखवले ते यामध्ये मुख्य गोष्ट काय आहे की अशा कारणांमध्ये दादाजींचं काय उत्तर आहे, ब्लंडर्स तोडून टाकणं. महाकारण तर समाप्त केलं, आता कारण जे मिस्टेक्स आता आपण 5 आज्ञांमध्ये राहून समाप्त करूया, तर कॉझल बॉडी पूर्णपणे निघून जाईल. बरं, तर मग मोक्षासाठी दुसऱ्या अवतारात जेव्हा जाणार तेव्हा 5 आज्ञात तेवढंच थोडं कारण घेऊन जायचं. एखाद्या अवतारात महाविद्य क्षेत्र सिमंदर स्वामींच्या जवळ, आणि तिथून मोक्ष मिळेल मग. तर अशी ही ब्लंडर्स, ज्ञानविधीमध्ये ब्लंडर्स तुटून जातात. या क्रमिक आणि अकर्मामध्ये एवढाच डिफरन्स आहे. क्रमिकमध्ये आपल्याला तोडावं लागतं आपल्या बुद्धीने, आणि आपण बुद्धी स्वतःच कारण बीज पेरणारी त्या दशेमध्ये जाते. पण इथे कृपेमुळेच आवरणं तुटतात आणि कॉजेस मग समाप्त होतात. ज्ञानविधीमध्ये पूर्ण कॉजेस समाप्त होतात. हे असे म्हणतात की शुद्धात्माचे ध्यान करा, आणि मग चरणविधी म्हणतात. तर ज्याला आपण बघितलंच नाहीये त्याचं ध्यान कसं करायचं? याला पाहिलं नाही पण आपल्याला दिसतंय. आपण शुद्धात्मा आहात, अंबिका प्रसाद वेगळा आहे असा आपल्याला विश्वास वाटला की नाही वाटलाय? तो विश्वास त्यालाच दर्शन म्हटलं जातं आणि त्यालाच बघितलंय असं मानलं जाईल, आणि अनुभवाला जाणलं म्हटलं जाईल. तर हे बघणं यासाठीच तर बघा, भगिनी सुद्धा आहेत, बंधूही सगळे. मी दादा भगवानांसारखा शुद्धात्मा आहे, महावीर भगवानांसारखा शुद्धात्मा आहे, निशंक बोलू शकतात, कारण बघितलंय, अनुभवास आलाय. आता फक्त प्रचिती आली आहे. सर्वांश तो अनुभव बाकी आहे, अंश अनुभव आलाय, सर्वांश बाकी आहे. जेवढ्या फायलींचा समभावाने निकाल करत जाऊ
तेवढे अनुभवाचे अंश वाढत जातील. मार्ग तर मोकळा झालाय. समजतंय आता तुम्हाला? हो हो. म्हणजे दिसतोय तर खरा, पण चक्षु प्रत्यक्ष नाहीये, अतिंद्रिय प्रत्यक्ष आहे. आणि समज म्हणजे आता 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 अंबिका प्रसादची चूक झाली तर तुम्हाला दिसते का नाही दिसत? दिसते, नक्कीच तर दिसते. ती चूक बघणारा तोच प्रकाश आत्म्याचा, तोच आत्मा बघतोय चुकांना. म्हणजे आत्मा स्वतःच जागृत झालाय आणि बघणारा जाणणाऱ्या स्थितीत आलाय. आपण आत्म्याला बघायचंच नाही, तर आत्मारूप होऊन आपण निसर्गाकडे बघायचं. आता खरी गोष्ट आहे. म्हणजे पुढचा पुरुषार्थ आपल्याला मिळालाय. पुरुष होऊन पुरुषार्थ करायची शक्ती सुरू झाली. आता पुरुषार्थ करून पुरुषोत्तम पदाला पोहोचायचं आहे. समजलं आता तुम्हाला? पुष्पसिंग यादव, टोंक, राजस्थान. दीपक भाई, जय सच्चिदानंद. बोला. दीपक भाई, एकतर मी 2006 मध्ये ज्ञान घेतलं होतं. त्यानंतर इथे सत्संगात येतो, तेव्हा चरणविधी करतो आणि त्याच्या 15 दिवसानंतर असं होतं की चरणविधी जे आहेत ते करणं बंद होतं माझं. कोण बंद करताय? माहित नाही, ऑटोमॅटिक बंद होतं ते. बघा, तर काही उपाय सांगा ना. तुम्ही निश्चय केला पाहिजे. हो. खाणं कधी बंद होतं का? नाही. झोपणं कधी बंद होतं? नाही. ते तर होतं. जास्तच खाल्लं जातं. तर निसर्ग बघा आपलं काम पूर्ण करून घेते. झोपणं, खाणं, सगळं फिरणं, ते तर आपण आपल्या निश्चयाने आपण जागृत राहायला हवं की मला मोक्षासाठी या 5 आज्ञांमध्ये राहायला हवं. चरणविधी आहे. चरणविधी म्हणजे काय आहे? आत्म्याची भजन आहे. हा चरणविधी तर आपला खाजगी हा ऍड्रेस आहे. आपलं कसं रूप असलं पाहिजे, कसं रूप असलं पाहिजे ते शब्द आपण आठवायचे, तर आपण तिकडे पोहोचू. मग हा टंकोत किरणावत असा शुद्धात्मा आहे. स्वपरप्रकाशक असा शुद्धात्मा आहे. स्थूल संयोग, सूक्ष्म संयोग, वाणीचे संयोग त्यांच्याप्रमाणे पराधीन आहे. या ढवळाढवळ नाही करायची, अशी शक्ती ठेवायला पाहिजे. तर हा चरणविधी कराल तर कोणता पुरुषार्थ करायचा आहे त्याची जागृती येईल. आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, ते कसं रूप असावं, कसं आत्मरूप व्हावं, ती सगळी ह्यात आपल्याला जागृती मिळते. शब्द आठवून समजून, ते समजून त्यातील महत्त्व समजेल. तर आपला चरणविधीचा तुम्ही निश्चय करा आणि उठून एक वेळा चरणविधी करायचाच. निश्चय करा. नंतर खाणं पिणं, चहा नाश्ता, मग नंतर प्रथम चरणविधी करायचा, नमस्कार विधी करायचा, 9 कलम करायची आणि अर्धा तास असेल तर त्यात सगळं काही होईल. जय सच्चिदानंद. जेव्हा मी कधी प्रतिष्ठित आत्मा, मूळ आत्मा आणि फाईल 1 मध्ये लाईन ऑफ डिमार्केशन करू पाहते, तेव्हा कन्फ्युजन होतं. तर मला काही सरळ उपाय सुचवावा ज्यामुळे मी नेहमी प्रत्येक गोष्टीत एक्झॅक्ट ज्ञानात राहू शकेन, सेट करू शकेन. 5 आज्ञांचं पालन करायचं. फाईल 1 वेगळी आहे, मी शुद्ध आत्मा आहे, एवढं पकडून चला. प्रतिष्ठित आत्मा म्हणजे फाईल 1 झाला आणि आपण मूळ आत्म्याचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रज्ञेत आहोत, आता जागृतीत आहोत. हा मूळ आत्म्याचा पार्टच आहे असं समजा, मग होईल पूर्ण. जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आपल्याला. नाहीतर ते म्हणतात ना, रोटला बनवायचा आहे का टिप टिप ऐकायची आहे. 3 वेळा झालं, आता 4 वेळा झालं, 5 झाले, 6 झाले, तर अरे आपल्याला त्याला रोटला हवाय, टिपटिप नाही पाहिजे. ही मुख्य गोष्ट समजून घ्या की मूळ आत्मा आपल्या जागी आहे, त्याची रिप्रेझेंटेटिव्ह प्रज्ञा आहे. आपण प्रज्ञेच्या स्थितीत आलो आहोत आता, जागृती स्थितीत. आणि फाईल 1 प्रतिष्ठित आत्मा, त्याचा समभावाने निकाल करा. डिस्चार्ज प्रतिष्ठित आत्मा म्हटलं जाईल. पण पूज्यश्री, मूळ आत्मा मोक्ष स्वरूपच आहे, तर मग हे जे मध्येच आहेत ते हे आधी यात अज्ञानता होती, मीच आशा मानत होता, त्यातून आता शुद्धात्म्याच्या सीटवर आलाय. तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष सुरू झाला. आता फाईल पूर्ण होईल, तो लास्ट स्टेजचा मोक्ष येईल. मग आत्मा परमानंदी स्वभावाचा आहे, पण मग त्याला अनुभवावं कसं? अनुभव कसा घ्यायचा त्याचा? तुम्ही ज्ञान घेतलंय, पूर्वीपेक्षा दुःख कमी झालंय की नाही? ह्या दुःखाचा अभाव तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष आहे आणि सुखाचा सद्भाव नंतर येईल. आधी दुःख कमी होत जातील, दुःखांपासून मुक्ती, ती स्थिती आपली सुरू होईल. आणि 5 आज्ञांमध्ये राहायचं, समभावाने फायलींचा निकाल करायचा. नंतर आनंदाचा, परमानंदाचा तो अनुभव वाढेल. कधीतरी असं होतं या सत्संगात बघा, 3-3 तास काही सपोर्ट नसताना बसलो तरी आनंद वाटतो ना. म्हणजे या आत्म्याच्या गोष्टी ऐकूनच आनंद होतो. तो आनंद निराकुल आनंद असतो आणि तो आपल्याला मिळू लागलाय. आता फायलिंगच्यामुळे तुम्ही तप येईल, फायलींचा समभावाने निकाल करत राहा. हळूहळू फाईल समाप्त होतील. कोणी दखल देणारा नसेल तर आतील आनंद, परमानंदाचा नंतर अनुभव येईलच, येत राहीलच. आशा राजदेव.
लिहिलंय की ज्या जीव आत्म्याचे रागद्वेष बांधलेले आहेत त्या जीवात्म्याशी हिशोब पूर्ण करायचा असतो. नाही, असा काही नियम नाहीये. ज्या कोणत्या जीवात्म्याच्या निमित्ताने आपले रागद्वेष झालेत ते रागद्वेष आपल्या सोबत राहतात आणि त्या जीवात्म्याचे रागद्वेष त्याच्या सोबत राहतात. त्याने प्रतिक्रमण करून धुवून टाकले तर आपले रागद्वेष आपल्याजवळ शिल्लक राहतात. तेव्हा दुसऱ्या जन्मात कोणी दुसरा जीवात्मा येईल आणि आपल्या रागद्वेषाच्या हिशोबाचा कोणी भेटेल आपल्याला. समजताय ना आता? हो. आपण जो माल एखाद्या दुकानातून खरेदी केला आपल्या दुकानात ठेवलाय, पण ज्याला हवा आहे तो घेण्यासाठी येईल. तो दुकानदार ज्याच्याकडून माल घेतला तो नाही येणार आपल्याकडे. भरोसा नाही तो येईल नाही येईल, पण दुसरा कोणी येऊन माल कोणी ना कोणी नाही काय कोणी कोणासोबत हिशोब बांधलाय तोही येऊ शकतो, पण कदाचित तो येणारही नाही. येईल कोण? आपले रागद्वेषाचे हिशोब पूर्ण करणाऱ्याला काही निमित्त मिळेल. मग निमित्त बनतं का? डिमांड आणि सप्लाय सारखाच हिशोब आहे. ही पत्नी हीच पत्नी दुसऱ्या आयुष्यातही मिळू शकते, नाहीही मिळू शकत. एकदा का भाव बिघडला त्या मग तिच्याशी का राहायचं? दुसऱ्या लाईफमध्ये दोघंही वेगळेच होतील. आणि एक प्रश्न आहे की होनी आणि अनहोनीवर किती प्रबंध हे उदाहरण लिहिलं आहे की जसं कोणी गाडी चालवत असेल त्याला म्हटलं की गाडी हळू चालवा तरी ऐकत नाही, ऍक्सिडेंट झाला तर तेव्हा चूक कोणाची असेल? ऍक्च्युली नाही, जो चोरात चालवतो त्याचा ऍक्सिडेंट होतो, हळू चालवतो त्याचाही कधीतरी ऍक्सिडेंट होतोच की. होतो, हळू चालवण्यासाठी होतो. एकदम स्थिर उभी असते गाडी, सिग्नल वरती मागून येऊन ठोकतात. तेव्हा आता काय म्हणायचं त्याला? अरे मी तर चांगली चालवत होतो, शांतपणे उभा होतो, मागच्याने येऊन ठोकलं. तर ही होनी अनहोनी म्हणजे झाल्यानंतर बोलण्यासारखं उरतं, झालं ते करेक्ट. आधी नाही म्हणायचं सगळे गाडी जोरात चालवणारे ऍक्सिडेंटच करतात असं नाही म्हणायचं. सगळे संयोगामुळे होत असतं हे, आणि झाल्यावरती म्हणायचं की झालं ते व्यवस्थित, कोणाचाही दोष नाहीये. नाही, याचं एक कोड आहे. जसं आमच्या घरी असं झालं होतं, एक फाईल म्हणजे आपले नातेवाईक, त्यात माझी मुलगी पण होती, तर तिला सांगितलं की हळू चालव, तेव्हा उभ्या गाडीत तिचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळे तो तर वाचला, पण आमची मुलगी मात्र गेली. त्यामुळे आम्हाला फारच राग येतो याचा. नाही, राग धरण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण इन्सिडेंट हॅज सो मेनी कॉजेस, ॲक्सिडेंट हॅज टू मेनी कॉजेस. कोणत्या ॲक्सिडेंटचं टायमिंग, कोणत्याचे एव्हिडन्स, त्याचे गुन्हेगार तुम्ही सांगाल? किती सारे कमी एव्हिडन्स मिळूनही संयोग उत्पन्न म्हणजे निमित्त बघा व्यवहार होतो, आणि ॲक्सिडेंट होत त्यावेळी खूप सगळे संयोग जुळायची गरज पडते. खाण्यासाठी कमी एव्हिडन्सची गरज भासते, पण उपाशी राहण्यासाठी जास्त एव्हिडन्सची गरज पडते. तर कोणत्या एव्हिडन्सना गुन्हेगार म्हणणार? आणि खरोखरच लेकीचं आयुष्यकर्म पूर्ण झालं तेव्हाच हा देह सुटला, बाकी काही निमित्त गुन्हेगार नाहीये. बर, ते क्षेत्र, तो काळ, ते संयोग, कित्येक सगळे संयोग आहेत. निमित्त, किती सारी निमित्त आहेत. त्याच दिवशी ती लवकर निघणार, नाही तर मग मी लेट जाईन, आज मी लवकर जाते, तर लवकर कोणी पाठवलं? तिचं आयुष्यकर्म खेचत असतं तिला. हो, तिचं तिकीट पण दुसऱ्या दिवशीचं होतं. मी तिच्या पप्पांचा फोन आला, ती आली म्हणून. मला तर माझ्या हजबंडचाही थोडे दिवस राग यायचा. हो, आता समजा की किती सारे संयोग मिळाल्यामुळे एक असा एव्हिडन्स झाला. आणि काही संयोगाचा दोष नाही, ती आपलीच कर्म एव्हिडन्सला खेचून घेऊन येतात. एव्हिडन्सचा दोष नाहीये. हो, त्यांच्या द्वेषाचं प्रतिक्रमण करायचं आणि निर्दोष पहा, नंतर समजून जायचं. हो, जय सच्चिदानंद. चंचल कोठारी, फतेहपूर. ते देहातीत अवस्था समजून घ्यायची होती. देहातीत अवस्था कशाला म्हणतात? यात आपली सुरुवात झाली. आपण ज्ञान घेतलंय का? मग चंचल वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे, समजलं का तुम्हाला? तर मग ही सुरुवात झाली. आता देहाचे जे परिणाम जे आहे देहाध्यासाचे, त्याचा आता समभावाने निकाल करायचा आहे. पण आपले तर देहातीत चंचल वेगळी आहे, तीच देहातीत दशा. पण आता अनुभवाचे अंश बाकी आहेत, प्रतीती बसली आहे. आता आपण जागृती ठेवायची. देहाला काही झालं, काही आक्षेप आला अहंकारालाही, तरी वेगळं ठेवायचं, तर देहातीत दशेचे अनुभव वाढत जातील. हाय, एक आणखीन होतं की अनुभव शेअर करायला हवेत की नाही? करायला हवेत, पण अहंकार करू नका. आणि घरचे असोत किंवा महात्मा लोक असोत तेव्हा सांगा कधीतरी, संयोग मिळाले तर. नाहीतर पकडून माझा अनुभव ऐका, अरे मला वेळ नाहीये, नाही कसे माझे ऐकाच तुम्ही, सगळे लोक डिस्टर्ब होतील, तसं करू नका. नाही, असं नाही. सहजासहजी सगळे गप्पा मारत असताना सांगायचं की मला चांगला अनुभव आलाय, दादाजींचं ज्ञान.
ते मी माझ्या बहिणीलाच सांगते फक्त. हा, मग काय हरकत नाही. तिला आवडतं. हो, तिला आवडतं ते सगळं मग सांगा, ऐकायला. हो, सांगत आवडतं. राहा. हो. शिवकुमार पांडे. प्रणाम दीपक भाई. मी एक शिक्षक आहे आणि माझ्या सहाय्यकाने एवढी मोठी चूक केली. मी विनंती केली त्याला की कित्येकदा विनंती केली चूक नको करू, पण त्याने चूक केली अक्षम्य. त्यावर असा क्रोध केला. मला इथे घेऊन आले आणि म्हणाले की भाऊ चला, तिथे तुमचं मन जे जे डिस्टर्ब झालंय ते शांत तरी होईल, बस तेच समजून घ्यायला आलोय. हा, तर आज ज्ञान घ्या आणि प्रतिक्रमण शिकून घ्या. आणि माणूस स्वतः करत असेल का त्या करवी संयोग करवत असतील. सर, मी खूप विनंती केली त्याला की नको करूच अशी चूक, पण चूक केलीस, एवढी अक्षम्य चूक की मी काय सांगू. काय आहे की याचा अर्थ आहे की माणूस स्वतःच्या ताब्यात नसतो. एखादा माणूस म्हणाला की तिथे उलटी करू नको, उलटी नसेल करायची, तरी तो तिथे वॉक करून दाखवेल. तर काय करायचं त्याला? मारायला पाहिजे, चोपलं पाहिजे, हाकलून द्यायचं का औषध द्यायचं त्याला? नाही, वॉमिट केलं एखाद्याने तर त्याला मारायला हवं की झोडपायला हवं? इकडे नाही सांगितलं ना, का वॉमिट केलं? अरे मला करायची इच्छा नव्हती, झाली, काय करू? तसा संसारही असाच आहे. कर्माचं वॉमिट होतं, आपण काय दोष काढणार? एकच उपाय करायचा, औषध द्यायचं, डॉक्टरकडे घेऊन जायचं. प्रथम आपण त्याला मारतो, चोपतो, पण आधीच आपण औषध घ्यायची गरज आहे. नंतर समजून घ्यायचं ह्याचा दोष नाही आहे, हे तर कर्मांचं वॉमिट होत आहे. काय करेल माणूस? हे कोणी त्याला चुकीच्या मार्गावर ढकललं? लोभ, मान, लोभांध होऊन गेलाय, मानांध होऊन गेलाय, विषयांध होऊन जातो, मोहांध, हा अहंकार नेहमी आंधळा होऊन जातो. क्रोध, मान, माया, लोभ आणि चुकीच्या रस्त्यावरून चालू लागतो. असा हा आंधळाच जर झाला तर काय करायचं? त्यातून जागृती येईल, तेव्हा आपल्या चुकांची त्याला जाणीव होईल. चुकांचा पश्चात्ताप करून तो परत येईल. म्हणजे खरा रस्ता आहे तो माणसाने जागृती प्राप्त करण्याचा. तसेच काही व्यवहार करा. बाकी ओरडणं, मारणं, चोपणं, हाकलून देणं ह्यात काही अर्थ नाही. त्याला समज द्या आणि खरी गोष्ट ध्यानात आली तर पुन्हा चूक तो दुसऱ्या वेळी नाही करणार. समजलं आता तुम्हाला? ठीक आहे. दुसरी गोष्ट ही सर की मृत्यूचं आता खूप भय वाटायला लागलं. अजूनपर्यंत नव्हतं वाटत. इतकं स्वच्छंद जीवन जगलोय, पण आता जसं जसं भय वाढतंय तसं कसं वाटतंय की खरंच काही नाही केलं, खरंच जीवनात काही नाही केलं. काही नाही केलं, पण आज आता तुम्ही काही करायची सुरुवात करा. बघा, आज ज्ञानविधीने आपली आत्म्याची सुरुवात होईल. आजवर तर प्रकृतीसाठी, देवासाठी जीवन जगलो. आता या आत्म्यासाठी जीवन सुरू होईल आजपासून. मी माझ्या भावाचे खूप धन्यवाद मानतो दीपक भाई. हो, ते बरोबर आहे. हेच मला इथे खेचून घेऊन आले, नाही तर मी आलो नसतो इथे. हो ना, चांगलं केलं भावाने. याने 4-5 वर्षापूर्वी ज्ञान घेतलंय, मलाही घेऊन आले. खूप चांगलं झालं. बघा, त्या माणसाचे किती मोठे उपकार. तो चुकला नसता तर तुम्ही इथे नसता आलात. बघा, वाईट कामातूनही कधी चांगलं घडतं ते आपल्यासाठी. त्याचं निमित्त झालं नसतं तर तुमची गाडी तिकडेच धावली असती, आता टर्न मारून इकडे आली. श्रद्धा परमार. माझा प्रश्न हा आहे की जर आपण कोणत्याही गोष्टीसाठी कॉज बनत असू, आपण खूप प्रयत्न केला, पण तुम्ही कॉज बनलात आणि तुम्हाला कोणी म्हटलं की हे सगळं आपल्यामुळे झालंय आणि आपण आपली इच्छा नसतानाही त्याच्यावर क्रोध करतो, तर सर त्याला कसं बाजूला करायचं? ते बाकी क्रोध तर झाल्यावर आपण आपल्या घरी परत जातोच. ते म्हणणारे आपल्या घरी जातील, एवढं तर होणारच ना. नाही, जर ते आपल्या बरोबरच असतील, सोबत असतील तर रात्री दुसऱ्या बेडवरती जाऊ की नाही? ते त्यांच्या बेडवर गेले की मग बसून आठवा की त्यांनी आक्षेप घेतला, आपण किती इमोशनल झालो, किती सारं बोलून त्यांना दुःख दिलं. एक तर तो गुन्हा केला होता, पुन्हा दुसरा गुन्हा केला. प्रतिक्रमण करा आणि मग जेव्हा सकाळी उठाल आणि समोर दिसले तर माफी मागायची. मी तर खूपच रागीट आहे, एक्साईट होऊन काही शब्द बोलले, खूप पस्तावली आहे, माफी मागतीये, माफ करा. आणि नाही स्वीकार केला तर मनातच माफी मागा. आणि दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा की बाबा, आपल्यामुळेच, खरोखर आपल्यामुळेच असं आहे की त्यांच्या व्ह्यू पॉईंटने आपला गुन्हा, त्यांच्या व्ह्यू पॉईंटने असेल तर आपण सुधारायला हवा. तो जो मी व्यवहार जो केला तो त्यांना असा दिसतोय की ह्या कारणाने व्यवहाराचे हेच गुन्हेगार आहेत आणि हा बिघडलेला व्यवहार तर आपल्यामुळेच, म्हणून त्यांना हे दुःख झालंय, त्याचं प्रतिक्रमण करा. पण जे काही झालंय ते नाही सुधारू शकत, त्यासाठी मग काय करायचं? काहीच नाही. प्रतिक्रमण केल्याने काय होतं की परिस्थिती नाही सुधारणार, पण आतून जे द्वेषभाव आहेत, जे समोरच्याच्या आतून द्वेष उत्पन्न करवतात, त्याचं आतून प्रतिक्रमण केल्याने द्वेषभाव बंद होतील, तेव्हा समोरच्याचे दुःख बंद होईल. तो म्हणेल ती परिस्थिती येऊन गेली, हरकत नाही, तुझ्या मनात प्रेमभाव आहे तर मग मला ते दुःख नाही वाटणार.
प्रतिक्रमणाने ते दुःख मिटून जाईल, समोरच्याचं आणि आपलंही, आणि दोषही धुवून जातील. माझा दुसरा प्रश्न हा आहे की जर आपण एखाद्या बाबतीत अनसक्सेसफुल झालो तर त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं आणि पुढच्या सक्सेससाठी कसं प्रोसीड करायचं? कोणत्या गोष्टीत सक्सेस मिळवायचं आहे? सर, जसं जॉबमध्ये किंवा काही करायचं असेल, आपली इच्छा आहे पण नाही होऊ शकत आहे, तर निश्चय करा की सक्सेस मिळवायचा आहे आणि सिन्सिअरिटी ठेवा की कोणतीही परिस्थिती असेल त्यात सिन्सिअरली काम करत जाईन हार्टली. पण सक्सेस नाही मिळालं तर कोणाला दोष देऊ नका. झालं ते व्यवस्थित, झालं ते करेक्ट, पुन्हा प्रयत्न करा. आणि फेल्युअरसाठी, अनसक्सेससाठी नेगेटिव्हिटी खूपच जबाबदार असते. नाही घडलं तर काय होईल, नाही झालं तर काय, नेगेटिव्हिटी येईल तर तिला घालवून टाकायचं, गेट आउट. मला पॉझिटिव्ह प्रयत्न करायचे आहेत आणि भले 100% नाही मिळालं सक्सेस तर 10%, पण मला नेगेटिव्हिटी नको आहे. नेगेटिव्ह विचार आले तर त्यांना उपटून फेकून द्या. बी पॉझिटिव्ह, रिमेन पॉझिटिव्ह अँड डू पॉझिटिव्ह एफर्ट्स फॉर ऑल अप टू लास्ट मोमेंट. आणि समजा की समोर बॉस आहे जॉबमध्ये, त्याने काही चुका काढल्या तर पॉईंट ऑफ व्ह्यू समजा आणि पुन्हा त्यातली आपली सिन्सिअरिटी कमी करू नका. त्याने पगार जरी कमी दिला तरी सिन्सिअरिटी कमी करू नका. आणि काही आक्षेप घेतला तरी आपली पॉझिटिव्हिटी ठेवा. चला आपण स्टडी करूया, आपली कुठे चूक झाली आहे, आपल्याला इम्प्रूव्हमेंटचा चान्स आहे. त्याने तरीही नाही दिली एनकरेजमेंट तरी आपण विचार करायचा की आता ही वेळ ठीक नाही आहे, आपली वेळ येईल तेव्हा आपल्याला चांगले संयोग मिळतील. आपण आपली सिन्सिअरिटी नाही संपवली तर आपल्याला फ्युचरमध्ये डेफिनेटली सक्सेस मिळेलच. जसे आपले आई वडील आहेत ते आपल्याविषयी विचार करतात की आपण काही चांगलं बनावं आणि आपण जर तसे नाही बनू शकलो तर मग काय करायचं? तर त्यासाठी प्रतिक्रमण करा. पालकांची अपेक्षा आहे की डॉक्टर व्हायला हवं आपल्या मुलाने आणि तुम्हाला जर CA व्हायचं असेल तर दोघांना हे पॉसिबल नाही आहे. ॲक्च्युली पालकांनी हे जरूर समजून घेतलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी निरुमांच्या कॅसेट्समध्ये येतात. एकतर मुलांचं लग्न कोणासोबत करावं, हे नाही करायचं, ते नाही करायचं, आपण म्हणतो तिकडेच जायचं, नाही, त्याचा चॉईस काय आहे, नाहीतर आपणही त्यांना पाहिजे ते सांगू शकतो. दुसरं, धर्म कोणता पाळावा, हा धर्म करायला हवं, आपल्या वाडवडिलांचा आहे, तू का दुसऱ्या धर्मात गेलास, तशी दखल नाही द्यायची. तिसरं, त्यांनी कोणती लाईन घ्यावी, डॉक्टर व्हायचं वा, CA होणं वा, आर्किटेक्ट होणं वा, कम्प्युटर इंजिनियर, काय व्हायचं ते त्याच्यावरती सोडून द्या. हां, तुमचा काय चॉईस आहे तो सांगा आणि मग एनकरेज करा, सपोर्ट करा. त्यांनी प्रत्येक वेळी सपोर्ट केलाय पण अजूनही नाही होऊ शकत, अजूनही काही थोडं राहिलंय सक्सेसफुल होण्यासाठी. मग पुन्हा ट्राय करा, ट्राय अगेन अँड अगेन. काही लोक तर एटीकेटी पण देतात, दुसऱ्यांदा एक्झामही देतात, त्यासाठी चान्स देतात आणि ट्युशन्स सुद्धा लावतात. कधी यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करा आणि ट्राय करा अगेन अँड अगेन. ठीक आहे. जय सच्चिदानंद.